मंगळवारी रात्री निरगुडसर फाटा मेंगडेवाडी किंवा निरगुडसर गावाजवळ ड्रोन फिरताना प्रत्यक्ष जे निरगुडसरचे नागरिक आहेत आणि जारकवाडी विद्यालयातील सेवक विकास रायकर माझ्या बरोबर आहेत. तर नेमकं ड्रोन फिरताना त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी रात्री मला फोनही केला होता. तर त्या संदर्भात ड्रोन किती होते आणि पोलिसांनी काय उपाययोजना केला त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेऊया. काय ड्रोनची स्थिती आहे? ड्रोन साधारण 50-1 मीटर अंतरावर फिरत होती. लाल आणि हिरव्या रंगाची लाईट लागत होती. साधारण 3 ते 4 ड्रोन होते. एक ड्रोन गेल्यावर दुसरं नंतर यायचं. ड्रोन मेंगडेवाडीच्या बाजूने यायचं, गोल राऊंड मारून पुन्हा एकदा गरडवंडच्या बाजूने ते निघून जायचं. या संदर्भात तुम्ही पोलिसांना किंवा ग्रामस्थांनी पोलिसांना पारगाव पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस आले का लगेच? हो, पोलीस लगेच त्या ठिकाणी आले होते निरगुडसर फाट्यावर. त्यानंतर बरेच ग्रामस्थ मिळून आणि पोलीस यांनी पाठदरा डोंगराच्या दिशेने ड्रोनच्या मागे पाठलाग करून त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्यांना काहीच आढळले नाही. बराच वेळ त्यांनी त्या ठिकाणी निरीक्षण केलं, परंतु रात्रीचा अंधार आणि घनदाट जंगल असल्यामुळे त्यांना कोणते काही सुधार लागले नाही. ड्रोनमुळं एकंदर भीतीचं वातावरण आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नेमकं ड्रोन काय आहे किंवा आतापर्यंत पोलिसांनी ड्रोन इथं स्थानिक जे पोलीस आहेत त्यांनी पाहिलं नव्हतं, परंतु रात्री त्यांनी स्वतः पाहिलं आणि त्याची पुष्टी दिली आहे. या संदर्भात त्यांनी वरिष्ठांना अहवाल दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केलं आहे. त्या संदर्भात जर कोणाला काही माहिती मिळाल्यास पारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गांधारे यांनी केलेलं आहे. मंगळवारी संध्याकाळी साधारण 10-10:15च्या पुढे निरगुडसर मेंगडेवाडी, अवसरी किंबहुना जारकवाडी किंवा इतर भागात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत होते अशी माहिती मिळाली, परंतु ड्रोन कसले होते काय याचा काही उलगडा झाला नाही. त्या संदर्भात पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्याशी आपण संवाद साधू आहे. नेमकं पोलिसांनी काय उपाययोजना केल्या किंवा लोकांनी कसे फोन केले आणि त्यांना कसं आधार देण्याचं काम केलं ते सांगतात. बोला सर. पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निरगुडसर, मेंगडेवाडी, लोणी या भागामध्ये रात्री ड्रोन फिरताना मिळून आले. सदरच्या ड्रोनची माहिती पोलिसांना 112 डायल नंबर केल्यानंतर कॉलवर मिळालेली आहे. त्यानंतर तात्काळ मी आणि माझ्यासोबतचा स्टाफ यांनी सदर ठिकाणी गेलो. तेथील काही गावकऱ्यांची मदत घेतली. गावकऱ्याच्या मदतीने ते ड्रोनचा मागोवा घेतला. मागोवा घेत असताना ते ड्रोन खूप उंचीवर असल्यामुळे ते दुसऱ्या फॉरेस्टच्या हद्दीत आणि जंगलात निघून गेले. त्यानंतर गावकऱ्यांना आम्ही त्याबाबत माहिती दिली किंवा या ड्रोनबद्दल, ते ड्रोन जे आहेत ते काय आहे ते आणखी गूढच आहे. सदर बाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली. सदर ड्रोन हे अद्याप तो गूढच आहेत, त्याच्याबाबत वरिष्ठांना माहिती दिलेली आहे. गंधारे साहेब आणि आमची टीम त्याबाबत माहिती घेत आहे. काही माहिती मिळून आल्यास गावकऱ्यांना त्याबाबत सूचित केलं जाईल. गावकऱ्यांनी याबाबत घाबरून जायची काही आवश्यकता नाही आहे. जे हे ड्रोन फिरतायत त्याबाबत जर कुणाला काही माहिती मिळाली, कुठं कोण ड्रोन चालवताना मिळून आलं तर ते पोलिसांना कळवावं, तात्काळ कळवावं, त्यावर कारवाई करण्यात येईल. एकंदर सर किती ड्रोन असावेत आणि किती उंचीवर अंदाज? आता अंधारात त्याचं लक्षात येत नाही किंवा ते डोंगर भागात जास्त फिरतात असं लोकांचं म्हणणं आहे. तर याबाबत काय मत आहे तुमचं? साधारणतः ते 1 किलोमीटर उंचीवर असावे आणि 5 ते 6 किलोमीटर आसपास एरियातून ते कोणतरी ऑपरेट करत असावं असा त्याचा अंदाज आहे. त्याबाबत पण माहिती घेणं चालू आहे. ते माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांना सांगितलं जाईल. गावकऱ्यांनी त्या ड्रोनमुळे गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, त्याबाबत अजूनही काही स्पष्टता आलेली नाहीये. त्याबाबत माहिती, चौकशी आणि तपास चालू आहे. ते मिळाल्यानंतर गावकऱ्यांना त्याबाबत सूचित केलं जाईल. तरी सध्या कोणी घाबरून जायची आवश्यकता नाहीये. आपण सदर ड्रोन फिरत असताना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी करतोय, कोणते वाहने वगैरे चेक करतोय. ते चेक केल्यानंतर अद्याप आणखी काही माहिती हाती लागलेली नाहीये. तरी चौकशी झाल्यानंतर गावकऱ्यांना त्याबाबत अवगत केले जाईल. एकंदर साधारण 8 दिवसापूर्वी साधारण पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काठापूर असेल किंवा पोंदेवाडी असेल, खडकवाडी असेल इत्यादी भागात ड्रोन फिरत असल्याचं तिथले माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी आपले पोलीस ठाण्याचे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गांधारे यांना कळवलं होतं. त्यानुसार त्यांनी खातरजमा करून
वरिष्ठांना अहवाल दिलेला आहे. त्या संदर्भात अहवाल दिला आठवडा झाला माझ्याकडून, कारण 3-4 दिवस झाले असतील. त्या संदर्भात काही उपाययोजना किंवा वरिष्ठांच्या काही सूचना आल्या सर? वरिष्ठाकडून तेच हद्दीमध्ये कुठं काय माहिती मिळते का याबाबत शोध घेतलेला आहे. त्यासाठी आपण पेट्रोलिंग आणि नाकाबंदी वाढवलेली आहे. नाकाबंदीमध्ये आपण वाहनं चेक करतोय आणि काही गुप्त बातमीदार नेमलेले आहेत, त्यांच्याकडून काय माहिती मिळते का याबाबत आपण प्रयत्न करतोय. आणि कुणाला जर अशी माहिती मिळाली तर त्यांनी पण आपल्या पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती सांगावी. त्यानंतर त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि ते काय आहे याबाबत उलगडा करता येईल आपल्याला. तर एकंदर म्हणजे ड्रोनमुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ड्रोन आहे हे नक्कीच आहे, परंतु कसे फिरतात किंवा त्याचं कारण काय याचा काय उलगडा होत नाही. आपल्याबरोबर शरद गोडके जे पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांनी रात्री आणि त्यांचे सहकारी सर्वांनी स्वतः जाऊन पेट्रोलिंग करीत तिथपर्यंत गेले. त्यांनी स्वतः ड्रोन पाहिलेला आहे, परंतु ड्रोन कशासाठी फिरतात याचा उलगडा झालेला नाही आणि ते नजर ठेवून आहेत. या संदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने पारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करावा आणि लोकांनी घाबरून जाऊ नये. विशेष करून कोणी काही गैरसमज करतंय किंवा ते ड्रोन मधून रेकी केली जाते, टेळणी केली जाते आणि ती चोऱ्या होतात अशी चर्चा आहे, पण त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. हे ड्रोन कसले आहेत याचा उलगडा जोपर्यंत होत नाही की अफवा तोपर्यंत राहतील. पण नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन एक सामाजिक बांधिलकी म्हणून आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून संतोष वळसे पाटील करत आहे. संतोष वळसे पाटील, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी, पारगाव पोलीस ठाणे, पारगाव.